शिवसेनेपुढे तुमचं काम मर्यादित राहणार नाही. शिवसेनेसाठी सुद्धा तुम्ही काम करणार आणि मला खात्री आहे की शिक्षक म्हटल्यानंतर काय पुढे बोला ना. शिक्षक बोलल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही असं होतच नाही. आणि वेळ प्रसंगी तुम्हाला घ्यावी लागली तर हातामध्ये छडी सुद्धा घ्यावी लागली. आणि सध्या जे काही चाललेलं आहे राजकारण त्यांना सुसंस्कृतपणाचा एक धडा देण्याची आवश्यकता आहे. कारण ही आपली संस्कृती नाही. तुम्ही जे काही मेहनत करता शाळेमध्ये, तुम्ही भावी पिढी तयार करता. ही भावी पिढी अशी जर नाचणार असेल आणि नाचक्या कुचक्या लोकांच्या हातात जाणार असेल तर मग आपलं शिक्षक आणि शिक्षणाचा उपयोग तरी काय. तुम्ही अत्यंत वेळेवरती शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला कारण फोडाफोडीचं राजकारण खूप चालू आहे. पण मला विशेषतः या सर्व काळामध्ये माझ्यासोबत जे येत आहेत त्यांचा वेगळा अभिमान आहे. कारण आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काही नाही, मी अनेकदा बोलून झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला विरोधी पक्षातून काहीतरी हवं म्हणून सत्ताधारी पक्षात जातात. आज तर तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून माझ्याकडे आलेला आणि तुमचा उपयोग. कारण शिक्षक म्हटल्यानंतर त्याला एखादी गोष्ट समजून सांगण्याची एक कला असते. तर ती कला आता आपलं जे राज्य आहे ते सुजान म्हणजे सुजलाम सुफलाम तर झालंच, पण सुजान करणं आणि जे काही धडे आपण लहानपणी गिरवले ते धडे प्रत्यक्षात त्याचे अंमलात आणायचे याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. एक गोष्ट खरी आहे की शिक्षक मतदारसंघाकडे नाही म्हटलं तरी शिवसेनेचं दुर्लक्ष जरूर झालं होतं. पण अभ्यंकरांना मी खास धन्यवाद देतो कारण त्यांनी चिकाटी सोडली नाही. म्हणजे सुरुवातीला कित्येक दिवस मी त्यांना नाहीच सांगत होतो, नाही लढायची, आपली काय ताकद आहे, आपण नाही लढायचं. पण एकदा हो म्हटल्यानंतर तुम्ही जे काय आता शिक्षकांचं एक मोहोळ उभं केलेलं आहे आणि हे मोहोळ नुसतं निवडणुकीमध्ये अभ्यंकर विजयी झाले म्हणजे काय होणार आहे अशातला भाग नाही. अभ्यंकर का पाहिजे की तुमचा जो काही एक विषय आहे, म्हणजे प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे विषय असतात, पण शिक्षकांचा विषय हा कोणीच तिकडे नीट मांडलेला नाहीये. मग तो नीट मांडणारा आपल्या स्वतःचा हक्काचा आवाज तिकडे पाहिजे. म्हणून आपल्याला अभ्यंकरांना विधान परिषदेत पाठवायचं आहे. आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे मी पूर्वी काही प्रचाराच्या भाषणात बोलायचो की शिक्षक काय करतात, त्यांना जर का वेळ मिळाला तांदूळ निवडणं, बरोबर ना, तुमचे विषय माझ्यापर्यंत पोहोचले. त्यातून जर का वेळ मिळाला तर मग शिकवायचं. असं नाही होणार. शिक्षकांनी हे शिक्षकाचंच काम केलं पाहिजे. त्याला दुसऱ्या कोणत्याही ड्युटीवरती लावता येणार नाही. ही पहिली. कारण नाहीतर मग आपण शिकवणार तरी कसं. आणि आता हा जो काय लढा सुरू आहे, ठीक आहे, मध्ये काही जण येतात, एक आपले हातपाय मारून जातात, पण मूळ विषय तसेच राहतात. तर तसं मी करणार नाही. आता तर तुमच्यासाठी लढण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. जिंकल्यानंतर म्हणजे आता तर मी लढेल, पण जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावरती. तो न्याय मिळवण्यासाठी आपल्याला हा विजय आवश्यक आहे. तो नुसता महापालिकेतच नाही, नुसत्या विधानसभेत नाही, तर अगदी जी मी काल घोषणा दिलेली आहे देशाच्या लोकसभेमध्ये की अबकी बार भाजपा यांना तडीपार केल्याशिवाय आपल्याला काय नाही मिळणार नाही. आणि त्या तडीपारीची नोटीस मी काल दिलेली आहे त्यांना. त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचं. अधिकारी जो असतो ना शिक्कामोर्तब याला तडीपार करण्याची, त्याच्यावरती सही तुम्ही करायची, मतदारांनी करायची. आणि मला खात्री आहे की यांचे सगळे उद्योग बघितल्यानंतर तुम्ही त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या मनातलं जे काही राज्य आहे, ज्याला मग सुराज्य म्हणा, ते आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आणण्यामध्ये शिक्षकाचा वाटा हा फार मोलाचा असेल ही खात्री बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नुकताच जालिंदर सरोदे यांचा ठाकरे गटात प्रवेश झालेला आहे. तुम्ही अगदी वेळेवर प्रवेश घेतलेला आहात असं देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांना म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला जातोय. आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. कपिल पाटील यांचे विश्वासू अशी सरोदेंची ओळख आहे आणि तुमच्यासाठी लढण्याची जबाबदारी ही आता माझी असेल. खरं तर
विरोधी पक्षातून लोक सत्ताधारी पक्षाकडे जात असतात, मात्र तुम्ही तर विरोधी पक्षामध्ये येत आहेत. माझ्याकडे तुमच्यासाठी देण्यासाठी काहीही नाही, मात्र तुमच्यासाठी मी नक्कीच लढेन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना दिलेला आहे.